चला हो, आता लय आराम केला. चला आता घेऊन येऊ पाणी गिनी. रातच्यासाठी लागन पाणी. पाऊस पिऊस आला तर मग जरा अंधार अंधार होऊन जाईल ना. पाणी नाही आणणं होणार ना, काड्या होणार. आता ऊन तपली जराशी तर काडे वाहिले असं जंगलातल्या. चला बरं जराशा घेऊन येऊ काड्या बी. आपल्यापाशी स्टोव नाही ना, गॅस नाही, काही नाही. काड्यावरच आहे आपला गुजारा. आता उदरनिर्वाह काड्यावरच आहे, जो आहे तो आहे. चला पटकन. अजून गोटे बी तयार करायला लागन आपल्याला चूल मांडासाठी. पटपट स्वयंपाकही करायला लागन. अंदर होत नाही तंबूत स्वयंपाक बाहेरच करायला लागन आपल्याला. आणि मग घरा आपल्या तंबूत आणायला लागन. नाही हो तर चाल ना तर बापा, चाल. तिघाही संग मग जाऊ बापा. तर एक एक जाणं परवडणार नाही. नाही एक पहिले पाणी घेऊन येऊ, पाणी ठेवून देऊ आणून, आणि मग काड्या आणायला जाऊ. आणि गोटे तर समोर समोरच भेटून जातात. आपण त्याच्यातच गेलो असतो ना हो, तर आपल्याला काड्या गिडे जमा करायची गरज नाही पडली असती. त्यानं केले असन काड्या जमा. आता परवाच्या दिवशीच आल्यात होत्या. काळे जमा केले असन, पाण्याचंही आणून ठेवलं असन, स्वयंपाक पाणी सगळं व्यवस्थित झालं असन त्याचं. आता त्याच्या संगत गेलो असतो तर आपल्याला नेट नाही लागला असता. नाही का तुला नेट लागून राहिला का मग काड्या आणायचा आणि पाणी आणायचा? आणि नेट लागत असन तर राहू दे बापा. बस तू बस तंबूत राह बसली. शांताबाईनं मी जातो घेऊन येतो. हट माय, नेट नाही लागून राहिला मला. येतो मी काही एकटी बसून काय करू इथं? काय भजन करू का इथं एकटी तंबूत बसून? मी येतो आणाले. मी एक सहज उदाहरण सांगून राहिली. नेट म्हणजे माझ्या जीवावर नाही आलं काही. जीवावरची गोष्ट नाही. नेट म्हणजे दुसरा अर्थ बोलून राहिली मी, दुसऱ्या अर्थानं. आपल्याला आणायला लागलं पाहिजे बा, अशी बोलून राहिली मी काहीतरी. हां बस बस गंगा, काढ त्या थैलीतून एक घगरा काढ आणि दोऱ्या काढ. चला पटकन. किती मस्त सुगंध इंदिरा. ला जवाब भाजी बनवली. सुगंध एवढा चांगला येऊन राहिला तर टेस्टी किती असन. तर सगळं आणलंच होतं ना. आता सगळंच आणलं आहे ना इंदिरानं. तर भाजी कशी नाही चांगली बनणार? हा सगळं हिरवा सांबार गिंबार सारंच आणलं इंदिरानं, हिरव्या मिरच्या सहित मस्त. हो ह्या वेळेस इंदिरानं फुल तयारी करून आणलं सगळं सामान. म्हणजे निसर्गाचा आनंद तर घेऊच, पण चांगलं टेस्टी जेवण बी करू मस्त. आठवणीनं आणलं ना सगळं. सारं आठवणीनं आणलं. हा निसर्गाच्या खुशीत आपण राहायला आलो. खाल्ल्याशिवाय जमणार नाही. हा निसर्गाच्या खुशीत चांगलं खाल्लं तर अजून चांगलं गमन बा आपल्याला. अशा हिशोबानं मी सगळं आणलं. मग आता पाय, आता कशी मस्त भाजी बनली. आता याच्या संग पोया करावं का भात करावा? ह्या कावडा काय म्हणते आता? इथं जंगलात पाहुणे येते का आमच्या तंबूत? तो चालला तो त्याच्या घरच्याकडे. आता संध्याकाळ झाली तर काय म्हणते तो तुला? काव करून राहिला ना. हो तर करू दे ना. त्याला काव करे नाही तर माव करे. तो त्याच्या तोंडानं करते. आता खाना गिना खाऊन तो चालला मस्त त्याच्या घरट्यामध्ये. आता रातभर राहीन आता तिथं तो. आता तू यायचे घरटे बी नसन हो आता पावसानं. घरटे कुठं राहिले असं ना यायचे? एवढं मोठं हवा धुंदाळ सुटलं, पाणी आलं एवढं रध यायचे घरटे राहिले असन काय? घरटे नाही तर झाडाच्या खोक्यात राहते ते. असे लाकडं राहते ना मोठे वाहिले त्याला बनवतात ते घरटे. खोके बनवतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यात राहतात हे सारेच पक्षी. सारेलेच तसं नाही बनवत आहेत म्हणा. कोणी पक्षी बनवतात तसे घरटे, त्याच्यामध्ये मग सारेच पक्षी राहतात. पिंके, तू तिकडेच काय पाहून राहिली हो तिकडे? ये ना बस ना खाली. आई तिकडे कोणीतरी आहे तर मला आवाज येऊन राहिला. लोक आहे तिकडे. कोणी नाही तिकडे. कोण आहे तिकडे? कोणी नाही. आता तिथंच जातीन त्या बी पाणी आणाले. आपण आणलं तिथून. हो तिथं नाही तर काय, तर तिथंच जातीन ना त्या बी. तिथूनच घेऊन येतील पाणी. त्यानं बी आणलं असं ना खावा पिवाचं मस्त. हो तर बापा श्रीमंत आहे त्या. आपल्यापेक्षा रगड पार्टी आहे. त्यानं तर साजरं आणलं असं बापा. मस्त बनवून खातीन. आपण काय कमी आणलं काय? आपण काय असं तसं खाऊन राहिलो काय मम्मी? नाही आपण बी चांगलंच खाऊन राहिलो, पण आपल्यापेक्षा चांगलं आणलं असं त्यानं बापा. चांगलं अगय बगय तेल सगळं साजरं. आणू दे ना तर खाऊ दे ना त्याला बी. हा तुला का तुझ्या पोटात काऊन दुखते? हट बाबा मा पोटात कायले दुकान. अमाय हो गड्या, हरण इकडे पर्यंत आलं. पाहिजो भाजीवर घे येते काय बाबा? सांडून पुरीची भाजी एवढी साजरी. पाहिजे ना इकडे हरण जास्त आहेत व नाही. आपल्याला मगाशी बी तिथं दिसलं. आता इकडे आपल्या तंबूपाशी आलं. पिंकी काय चालली त्याच्या मागं? इकडे आई येतो ना. मी जास्त दूर नाही जात. इथपर्यंतच पाहतो मी कुठे जाते तो हरण कुठे जाते. येतो मी. जाऊ नको वा पोरी. चालली जाशील बापा त्याच्या मागं. थांब तिथंच. येतो मी नाही जात दूर. इथून येतो मी वापस. हे बाय पक्षी बी चालले त्याच्या घराकडे. मग आणि कावडा गेला. आता हे पासारे पक्षी चालले घराकडे आता. हो गड्या सगळे चालले आता आपल्या घराकडे. दिवस निघाला का सगळे चराले निघतात, पोट भराले निघतात. आणि संध्याकाळ झाली पोट भरून सगळे आपल्या घरट्याकडे येते. पक्षी म्हणा, प्राणी म्हणा का माणूस म्हणा, सगळे आपल्या घरट्याकडे येते. रातभर घरट्यावर थांबते. मग दिवस निघाला अजून आपल्या पोट भरासाठी कामाकामी लागते.
हो बापा, आल्या जीवाले पोट भरून जिवंत तर राहणं आहेच. हा, भगवान ठेवते तोपर्यंत पोट भरा, जिवंत राहा, आनंदी राहा, खेळत राहा, मजा करत राहा. आणू आता गीता, चाल बरं. तू आली तेव्हाची काहीच नाही केली, फक्त पाणीच आणली आणि तिथे भेली. आण बरं आता तांदूळ धुवून ठेव बरं. आता मशरूम पकलीच आहे भाजी. आता तांदूळ धुय आणि ठेव गंजावर. गंजावर म्हणतो माय मी बी चुलीवर भात पकून जाते. मग भात ना भाजी नाही ना, पोया नाही बनवू आता. उद्या बनवू बेसन ना पोया. हो तर ठीक आहे ना बाबा, करतो ना मी. या सांगा तर मला, मी का नाही म्हणतो का काम करायला. हा, करतो मी. जमले नाही एवढीशी चूळ, जास्त मोठी कायले पाहिजे नाही. आपल्या गंजाई लहान लहानच आहेत ना. हो मस्त झाली शांताबाई, मस्त चूळ झाली, जमलं. अमाय खरंच बाई, हरण नाही येत. धावत चाललं तिकडे, ते चाललं. अय बाई पिंकी, पार्वतीची पोरगी, हे कायले चालली गड्या त्या हरणाच्या माग. हा, चालली जाशील तिकडे अर्ध्या जंगलात बाई पोरगी. अय पिंकी या, आता ते गेलं ते हरण, आता त्याच्या कडपात जाते ते. ये तू नको जाऊ आता तिकडे. शांता काकू, तुम्ही कधी आल्या इकडे? जंगलामध्ये मैया बी आहे. मैया आहे, इंदिरा काकू आहे, मुन्नी काकू आहे, बिमला काकू आहे, ते गीता काकू बी आहे. आम्ही परवाच्या दिवशी आलो, तुम्ही बी आले काय? अमाय त्याचा बी तंबू इकडेच आहे का काय? हो वाटून तर राहिलं मला इकडेच आहे. पिंकी इकडे बस आलो आपण, एकाच जागी आलो आपण. त्याचा तंबू इकडेच आहे म्हणतो. हे पोरगी काही दुरून थोडी आली असं धावत. येवा पिंकी इकडे वा. कोणीकडे आहे इंदिरा काकू? तू यायगी तंबू बांधला का? असा तंबू बांधला काय तुम्ही बी? हा, इंदिरा काकू बी बांधला का असा तंबू? हा कमला काकू, आम्ही बी असाच तंबू बांधला, मस्त तंबू बांधला. आणि आम्ही आलो ना त्या दिवशी, आम्ही काढायला बी गेले होते. हे मी ना इंदिरा काकू घरीच होतो. आणि हे सगळे कोणी पाण्याला गेले होते, दोघी जणी. आणि दोघी जणी काकू काडे आणायला गेले होते. काडे आणले, पाणी आणलं, मग कानी खिचडी बनवली होती आम्ही. मग खिचडी बनवली आणि थोडीशी पकली पुरी खिचडी. असं पाणी आलं, लय पाणी आलं होतं काकू. हा, मग आम्ही पाण्यातच आम्ही आमच्या तंबू मध्ये कधी खिचडी खाल्ली. मस्त इंदिरा काकूनं मस्त खिचडी बनवली होती, मग आम्ही खिचडी खाल्ली. असं काय? कुणीकडे आहे तुझा तंबू? कुणीकडे आहे तुमचा तंबू? चला काकू दाखवतो, हे इथंच आहे. चाल बरं, दाखव बरं, चला. कमला काही पागल झाली का? काहून बापा, काय न पागल झाली? मी काय केलं? मी कायले त्याच्या तंबूत जातो? आता माहित पडते ना, आता पिंकी जाईनच ना सांगत त्याच्या तंबू तिथं आहे म्हणून. हा, तू कायले जातो तुझ्या मतानं? हे पोट्टी जाईन ना तर सांगन हे शांता काकू, गंगा काकू आणि कमला काकू तिथं आहे, ते नबी तंबू बांधला अशी पोट्टी सांगन. तर पाहू ना ते येतात काय आपल्या पाशी, तर ह्या येतात काय, तर त्या बी अकडून बसतात. तर मग आपण कायले नमता त्याच्या पुढं? हा, पाय ना येतात काय, तर त्या तू कायले चालली? येऊ दे त्याला, येते काय तर. असं आहे काय बेटा? त्याला माहित होईन तर ते येतील. जर येतील त्या माहित होऊन त्याला, आता हे सांगन पोरगी आणि त्याला माहित होईल तर आपण बी इथं आलो तंबू बांधला आणि त्याला माहित झालं आणि ते आले आणि त्यानं म्हटलं चला आपण एकत्रच करू. तर मग जाऊ काय? करू का मग एकत्र? पाहू ना तवाची तवा पाहू. पहिले हे तर पाय का त्या येतात काय आपल्या जवळ म्हणून. नाही हो शांताबाई? हो बापा, तू या मतानं आता काय बोलू. हो पाहू ना, मग जाऊ नाही का मी शांताबाई? नाही जाऊ का मग मी? राहू का इथंच? हो आता येऊ दे, त्याला येते काय तर पाय ना. बस सोडून दे गीता, आता चटका गिटका लागन. पकू दे आता चांगला, गद चांगला. गद काय बोलतो म्हणजे? गद पकते काय भात? तर काय म्हणा लागते? तर खद म्हणा लागते. खद पकत असते काही बी. गद नाही पकत असते. काय गद ना खद लावलं हो दोघे जणी. पार्वती पाय ना, पोरीले बापा गेली काय हरणाच्या मागं, जाईन तिकडे दूरपर्यंत. हो ना, पाहूनच राहिली इंदिरा, म्हणून तर मी उभी जाऊ ना, तिलेच पाहून राहिली मी. आता दिसून येणार राहिली कुठपर्यंत धावत गेली. तर हा, आणत नव्हती मी. तिचा बाप म्हणे घरी राय बाई म्हणे. हा, पोट्टी नाही चालली मा मांग. जाय व पार्वती, जाय जराची, जाय. चालली जाईन फालतूच आपतीन, आपल्यावरच आपतीन. जाय जराशी तिकडे, पाहून घे तिले आण. हो या आता तुम्ही दोघे जणी. शिजू द्या आता. खद शिजते का? गद शिजते भात तर. शिजू द्या आता, बसा आता. हो ना, तर काय हो, शिजते आता, शिजू द्या आता. भाजी तर शिजली, आता भात शिजायचा आहे, झालं. तोपर्यंत पाणी थांबला पाहिजे, नाही तर बस भात नाही शिजायचा. काही आपल्यापाशी साधन राहिलं असतं दुसरं तर जमून गेलं असतं. आता आपलं आहे तो चुलीवरच आहे. पाणी थांब झाला बनवून घेतलं नाही. होते काही मोसम दिसून नाही राहिला पाण्याचा. होते फक्त तो भात. या पार्वतीच्या पोरीचं मोठं पिसं लागलं नाही. इकडे येव तिकडे जायव, अशी व तशी व. निरा तिच्याच मागं बोंबलून राहिली तिची माय. कायले तरी आणलं बाई, लपून येऊन जाती. तर तुला काय ते पाहिजे ना तिच्या पोरीला? तुला काय येऊन पडलं? आली तर आली मजा करायला बिचारी पोरगी, आनंद घ्यायला. येऊ दे ना. पिंकी जाय तू आई पाशी जाय, तंबूत जाय पटकन. नाही येत बा आम्ही नाही येत.
जाय तू, जाय पटकन. ठीक आहे, मी जातो मग. इकडे आहे काय तू? हा, मार त्या हरणाच्या मागं धावली. इथं बांधला का तंबू? नाही, तुम्ही बी इथं बांधला का हो तंबू? सांगितलंही नाही बापा. हा, आम्ही येतो का काही सांगितलंही नाही. चुपचाप आल्यानं तंबू बांधला तुम्ही बी. फोन तरी करायला पाहिजे होता. तुम्हाला येवाचं होतं तर पहिले तर आल्या नाही. मग आता येवाचं होतं तर फोन काऊन नाही केला? सांगा मग चालू असतो. नाही तर 2 दिवस थांबलो असतो. अडचण होती तर. आता अडचण तर होती, पण अडचण आमची सोपी झाली म्हणून येऊन गेलो आम्ही. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने बांधलं. आता तुम्हाला काय त्रास देवा म्हणून आम्ही आमच्या हिशोबाने बांधलं. आम्ही आता आमच्या हिशोबाने राहतो, तुम्ही राहा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे बाबा, आम्ही तर राहूनच राहिलो आमच्या हिशोबाने. राहा तुम्ही बी तुमच्या हिशोबाने. चालू पिंकी. पाहिलं शांताबाई, कमला पाहिलं कशी बोलली जाताना? चालू पिंकी, राहा बापा तुमच्या हिशोबाने. पाय, याच्या गोष्टी झाल्या आहे आपल्याबद्दल याच्या पहिलेच गोष्टी झाल्या आहे. आल्या नाही ना त्या, आपण पहिले नाही आलो ना, यायला राग आला याच्या संग आलो नाही तर. पण आपली अडचण त्याने समजून घेतली नाही. हा, म्हणत असं पहिले आल्या नाही आमच्या संग आणि आता एकट्या आल्या. हा, अशा आपल्याला गलत ठरवत असन त्या. हो, तर ठरवते ना, किती ठरवते तर. आपणही काही कमी आहो का? आपणही आपल्या हिमतीनं राहू नाही? हो, राहू ना बापा, हिमतीनं तर राहूनच राहिलो. राहू आता आपण बी, तिघीची हिंमत आहे ना. पाहू आता समोर काय होते काय नाही तर. नाही रामलाल, काय काय म्हणतो सीताबाई? बोल ना. म्हणतो फोन करून पाय ना गंगाले. तिची भावजाईची तब्येत कशी आहे काय? दुपारपासून गेली ना, तर आता तब्येत कशी आहे काय तर करून पाय ना जरासा फोन. हो हो सीताबाई, मी तोच विचार करून राहिलो का करून पाहू काय बट फोन, करून पाहू काय बट फोन. मग अजून अटकून जातो. तर राहू दे, चांगलीच असन तब्येत. असं काही जास्त राहिलं असतं तर फोनच आला असता म्हणतो, म्हणून मी थांबूनच राहिलो. नाही, करून पाय. घरी आहे का दवाखान्यात भरती केलं? जास्त आहे कशी आहे तब्येत? करून पाय जरासा फोन. गंगाले नको करू, तिच्या भावाले कर. तिच्या भावाले फोन कर. आता गंगा तर तिच्या खवदवीत असन तिच्या. तिला हे बनवून दे, ते बनवून दे. तिच्या भावाले फोन कर, विचारून घे तब्येत. तिच्या भावाले जरासं बरं लागन का बा, हा मा भाऊजीचा फोन आला मा बायकोच्या तब्येत विचारायसाठी. नाही काय? कर फोन कर, विचारून घे तब्येत. हो हो सीताबाई, तसाच करतो. तिच्या सुंदरलेच फोन लावतो. सुंदर? हे काय वय सुंदर? तिच्या सुंदरले म्हणजे? सुंदर, तिच्या भावाचं नाव आहे सुंदर. बाई, हे तुला माहीतच नाही काय? तिच्या भावाचं नाव, गंगाच्या भावाचं नाव सुंदर आहेत ना. असं असं, तिच्या भावाचं नाव सुंदर आहे काय? बरं बरं, कर मग सुंदरले फोन कर. भाऊजीचा फोन? आता काऊन भाऊजी फोन करून राहिले मला? मी त्याच्या नातीले पावाले बी नाही गेलो. काही नाराजगी असून भाऊजीले म्हणून मला फोन करून राहिले. आता नाराजगी दाखवून मावर का सुंदर असं तसं बोला ना. आता ऐकून घेतो बा चुपचाप. छाया, अरे छाया, 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 छाया कुठं गेली? छाया, काय झालं होतं मला? काऊन बमलून राहिले असे मानावानं? कुठं जाईन मी? घरातच आहो ना मी. काय झालं, काय पाहिजे बोला. अरे छाया, मा पॅन्ट आण लवकर लवकर. मा लंबा पॅन्ट आण, काढावाला लंबा पॅन्ट आण मा पटकन. काऊन काय झालं तर? आता लुंगीवरच आहे ना, आता रात्रच झाली ना. आता कामावरून आले, आता पॅन्ट काढून ठेवला. आता कायच्यासाठी अजून लंबा पॅन्ट पाहिजे? धुतच राहू काय मी निरा तुमच्या कपडे? आता राहा ना लुंगीवरच. आता काय लंबा पॅन्ट घालता? आता कोण येऊन राहिला आता आपल्या घरी? अरे समजून घे बा छाया, लवकर पॅन्ट आणून दे. मा भाऊजीचा फोन आला. मा भाऊजी समोर फोनवर बोलतो. लवकर पॅन्ट आणून दे, घालतो मी पटकन लंबा पॅन्ट. फोन आला तर मग काय झालं तर? आता का फोनातून दिसन का तुमच्या भाऊजीला का तुम्ही नंगी हा का लुंगी हा घातली का पॅन्ट घातला आहे का? काहीतरी बाई माणूस आहे बाबा. दे ना बा, आणून दे ना पटकन. एक इज्जत राहते माणसाची. माणसाच्या समोर असल्यावरच इज्जत नाही तर मागं बी इज्जत करायला लागते. हा, ते तर इज्जत. आण दे पॅन्ट दे पटकन. लहान लंबा पॅन्ट दे पटकन. दे ना बा छाया, पटकन बोलतो. नाही तर भाऊजी म्हणून सुंदर मा फोन नाही उचलत म्हणा. दे पटकन आणून पॅन्ट. हो देतो, आणतो, थांबा. आणले? लवकर आणणं बा, लवकर आणणं. हो आणला. घ्या. हा ते बा आता बरं लागून राहिलं. आता उचलतो फोन भाऊजीचा. हॅलो, हा बोला भाऊजी. काय बा सुंदर, काय करत होता? एवढा टाइम लागला फोन उचलाले. 2 रिंगा वाजवल्या म्या. काय करत होता बा? काही नाही भाऊजी, काही नाही. मी आता कामावून आलो. मी अंग धुत होतो, बाथरूम मध्ये होतो. आता आलो कपडे गिपडे पेटून घालून. बोला ना भाऊजी, बोला ना, बोला. काय म्हणत होते? कशी आहे आपल्या लहान बाईची तब्येत? हा, सोनबाईची तब्येत? अच्छा, ठीक आहे. सगळ्याची तब्येत ठीक आहे. कामाला गेलता का तू? बरं, छायाची तब्येत कशी आहे आता? छाया, त्या तब्येतीला काय झालं भाऊजी? ठणठणीत आहे ते मस्त. ठणठणीत आहे? अरे बा, पण आम्हाला समजलं का छायाची लय तब्येत खराब आहे. ताप उतरून नाही राहिला, टायफॉइड वर गेला, असं कळलं बा आम्हाला. नाही भाऊजी, नाही. तिले ताप काय, तिले खोकला बी नाही. तिचा एक पाय बी दुखत नाही. अशी कडक आहे छाया.
कडक आहे, मस्त काम धंदा करते, कामाला जाते, घरी येते, स्वयंपाक करते. मस्त एकदम चांगलं आहे, चांगलं. तुम्हाला कोण सांगितलं टायफॉइड झाला म्हणून तिथे? काहीतरी गलत गलत चुकीच्या बातम्या येते का तुमच्या कानावर? तो कानावरच नाही सुंदर. अरे बा, पण तू बहीण बी आली ना तुझ्या घरी, तिथं जातो म्हणे मी, मा भाऊजाईची तब्येत खराब आहे म्हणे, मी मा भाऊजाईला पाहतो म्हणे, आता म्हणे जातो म्हणे, 2-3 दिवस राहतो म्हणे. तू जास्त फोन आला होता ना गंगाजवळ का बाई तब्येत खराब आहे मा बायकोची, छायाची, ये तू. तर आली ना गंगा तुझ्या घरीच तर आली, आज दुपारीच तर आली ना. ते खोटा काऊन बोलतो बा गड्या, खोटा काऊन बोलतो? तब्येतीच्या विषयामध्ये खोटं नाही बोला. काय करते गंगा? गंगा छायाची तब्येत खरंच ठीक आहे ना? गंगा बी आली ना घरी? गंगाबाई? हो छे छे, बिलकुल नाही. गंगाबाई कुठं आली इथं घरी? आज 2-3 दिवसापासून मला काय नाही, माझ्या संग बोलणं बी नाही झालं गंगाबाईचं. बोललो बी नाही, फोन बी नाही, काही नाही. आणि भाऊजी तुम्ही कसे म्हणता का गंगाबाई घरी आली म्हणून? बिलकुल नाही, घरी नाही आली गंगाबाई. घरी नाही आली? बरं बरं, छायाची तब्येत ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग ठेवतो बा सुंदर. नाही नाही भाऊजी, मला सांगा कुठं गेली बाई? माझी बहीण कुठं गेली? काही झगडा तिकडं केला का तुम्ही मा बहिणीसोबत? मा बहीण रागानं निघून चालली गेली, तुम्हाला वाटलं डाऊट का माझी बहीण घरी आली म्हणून? कुठं आहे मा बहीण? मा बहिणी सांगा, बोलू द्या मला, मा बहिणीला फोन द्या. सुंदर सुंदर, शांत शांत व्हाय, मी मजाक करून राहिलो होतो, मजाक करून राहिलो, काही झगडा नाही, काही नाही. तुझी बहीण इथंच आहे, जराशी गावात गेली, ते सामान सौदा आणायला गेली. काहीतरी लागत होतं, आपल्या दुकानात आहे ना, दुकान आहे ना आपल्या गावात, तिथं गेली. मीच मजाक करत होतो. तुझ्या सांगा थोडीशी फिरकी घेतली तुझी. आता साडा हो तू, माया एकुलता एक साडा होय तू, तर जराशी फिरकी नाही घेऊ का मी? काय काही हरकत नाही, घेऊ शकता भाऊजी. बरं ठीक आहे मग. ठीक आहे मग सुंदर, ठीक आहे, ठेवतो. ठेवतो, वाईट नको वाटून घेऊ बा, मजाक केलो मी. नाही नाही भाऊजी, मला कसं वाईट वाटत? मी वाईट वाटूनच नाही घेत. ठीक 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 आहे, ठीक आहे, ठेवा ठेवा. हो हो हो. सीताबाई, गंगा कुठं गेली? गंगा तिच्या भावाच्या घरी तर नाही गेली, आणि तिच्या वहिनीची तब्येत, छायाची तब्येत एकदम टणटण आहे म्हणते. मग गंगा गेली कुठं? असं खोटं बोलून जावाची काय गरज होती मग तिले? खोटं कुठं जावाचंच होतं तिले, सांगून जाती. असं खोटं बोलून जावाची काय गरज होती तिले? कुठं गेली असन ते? अजून तिचे कोणी आहे का रिश्तेदार, तिचे नातेवाईक कोणी त्याच्या घरी गेली असन तर? नाही सीताबाई, एक तिचा भाऊच आहे, दुसरं तर कोणी नाही तिले का त्याच्या घरी जाईन म्हणून. आपल्या रश्मीच्या घरी गेली असन. फोन कर रश्मीला, विचार. नाही तर काय आले त्याला फोन करतो मी, गंगाला सीधा फोन करतो ना, कुठं गेली ते विचारतो तिले. पहिले ते खोटी बोलली, अजूनही ते खोटी बोलन, अजूनही ते काही ना काही कथा सांगन तुले. त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडून माहीत करून घे, मग तिला बोलायला बरं होते. ते बी बरोबर आहे, मी रश्मीलाच फोन करतो. हॅलो, बोला बाबा. बाई रश्मी, कशी आहे बेटा? बोलतं का आईसोबत, बोलतं का तुला? हो बाबा, तुम्ही कसे आहे? हो बेटा, मी ठीक आहे. मग बोलतं का तू आई संग? हो बाबा, ठीक आहे, बोलते मी आईसोबत. द्या आईजवळ फोन, बोलते मी. तसंही ना बाबा, आईने खूप दिवसाचा फोनही नाही केला मला. माझी पण इच्छा होत होती आईसोबत बोलायची. आज मी आईला फोन करणारच होते. द्या बाबा आईला फोन, द्या, बोलते मी. गंगा, अरे बाई रश्मी, बाहेर गेली बेटा गंगा. पाय, मी इकडे फोन केलो ते तिकडे चालली गेली, तिला माहीतच नाही मी तुला फोन केलो म्हणून. दुकानात गेली सौदा आणाले. बरं, ते आली म्हणजे मी तुला फोन करायला लावतो. मग बोलतो तिच्या संग. हो बाबा, ठीक आहे. आई आली म्हणजे लावा फोन करायला. रश्मीच्या घरी बी नाही गेली काय? मग गेली कुठं गंगा? रामलाल, गेली कुठं गंगा मग? काय माहित सीताबाई कुठं गेली, हे कुठं नाही तर सांगून नाही गेली. जिथं जावत होतं तिथं सांगून गेली, भाऊजाईची तब्येत खराब आहे. आता मी जातो जरासा गावातून, विचारपूस करून येतो मी. गावातल्या बाया कोणी आहे कुठं, कोणी गावातल्या कोणाला तरी सांगितलं असं तिनं, इथं जातो म्हणून. तर मी जातो जरासा विचारपूस करतो गावामध्ये. हो, जाय 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 जाय, गावात विचारपूस कर. जाय बरं, जाय जाय पटकन. अमाय, इंदिरा, काऊन, चांगलं नाही लागलं काय मशरूम भात? नाही, मशरूम भात तर चांगला आहे, पण आपण काड्या नाही आणल्या अंदर. काड्या तिच्या तिथंच आहे, आता वाहून गेले असं मस्त. अंदरच्या काड्या बी संपल्या आता आपल्या. राहू दे ना, आता उघडच तर आहे सासरे. राहू दे, झोपाच्या वेळेस घेऊन येऊ. आज मला नाही वाटत आज पाणी येईन म्हणून. आज नाही येत पाऊस. आता राहू दे ना, आता बाहेरच राहू दे ना. घर हे तंबू मध्ये काय जागाही नाही होत ना, काढायचं अडचण होते अजून. राहू दे बाहेरच, आज नाही येत पाणी, आज रातच्यानं नाही येत पाणी. उद्या सकाळी उठल्याबरोबर घेऊन येऊ लागन तर पाणी गिनी आलं म्हणजे. आमाय एक गोष्ट सांगायचीच राहिली हो तुम्हाला, भुलूनच गेली मी. काय हो, कोणती गोष्ट होय बाबा? हे पिंकी हरणाच्या मागं गेलती का तिकडे, तर ते तिथं गेलती, तिथं होती बापा. हे तिथं तंबू बांधला ते ना, शांताबाई, कमला आणि गंगा ह्या आपल्या शेजारी, आपल्या इथून थोडंसंच लंब. तिथंच त्यानं तंबू बांधला. ते सवान जागा आहे का नाही, सगळी पुरी सवान जागा, तिथं तंबू बांधला त्यानं.
असं हे इथं हे जवळच समान जागा आहे पुरी मोकळी, इथं बांधला का तंबू? असं आपण तिथं बांधला नाही, आपण खडकावर आलो आणि त्यानं तिथं बांधला काय? हो पाय ना, त्याला बी इकडे जेवायचं होतं काय? हा आणि काही म्हणे का हो मग पार्वती, तुझ्या संगत बोलली असेल ना? हो बोलल्या ना. मी म्हटलं बापा तुम्हाला येवाचंच होतं तर काऊन नाही आम्हाला फोन केला बा, म्हटलं आमच्या संगच काऊन नाही आल्या, नाही तर मग अडचण होती तर 2 दिवस आम्ही थांबून गेलो असतो, संघ आलो असतो. किंवा तुम्हाला येवाचं होतं तर आम्हाला म्हणते, आपण एकत्रच आलो असतो, आमच्याच पाशी येत्या असं म्हटलं मी. तर गंगा काय म्हणते, हा तुम्ही तुमच्या हिशोबानं राहा, आम्ही आमच्या हिशोबानं राहतो अशी म्हणते गंगा. येऊन गेली मग मी. चाल म्हणलं पिंकी, राहू दे, राहा म्हणलं तुमच्या हिशोबानं. येऊन गेली मग मी. असं काय, तुम्ही तुमच्या हिसाबानं राहा, आम्ही आमच्या हिसाबानं राहतो अशी म्हणते काय? पाय हो इंदिरा, आणि तू म्हणे जाऊ का मी? हो बाई, बाई बरं अशी म्हणे का? आणि ते ढेकाड्या तोंडाची ते गंगा ढेकाड्या वानाची, आणि जरासं विजा कडकडात होईन तर चिपकन त्या शांताबाईच्या अंगाले, आणि ढेकाड्या वानाची हिसाबानं राहा म्हणते. आता राहू दे ना, तर त्याच्या हिसाबानच राहू द्या, आपण जाऊच नाही आता त्याच्या पाशी. हा हिसाबानं राहतं तर हिसाबानंच राहू द्या. काही अडचण आली मग बोलल्या, मग सांगू. इथं पडदा लावून द्यावा लागेल आपल्याला, नाही हो? झोपाच्या वेळेस लावू. आताच लागलं का तुला भेव? आता जीवनच तर राहिलो आणि आभार तर सप्पा आहे. आता काय रे पडदा लावायची गरज पडते? जेव्हा झोपू ना तेव्हा लावून देऊ. हो तर तवाच म्हणतो मी आता म्हणून राहिली काय? झोपाच्या वेळेसच म्हणतो. बरं ठीक आहे तर चुपचाप राहा, लावून देऊ झोपाच्या वेळेस. बरं गंगा, तू काय सांगितलं मग तुझ्या नंदीले? का कुठं जातो म्हणून काय तुझी ननद काही बोलले नाही का? काऊन जंगलात जाता काय हे काय रेन कॅम्पिंग करता का काय? भेव नाही लागत असं तसं काही बोलले नाही का? मग मी खरं बोलली असती तेव्हा तर माझी ननद बोलली असती. हा मानंदीनं तर माया शान शौकीन सगळंच काढून घेतलं असतं. मी खरं बोलली असती तर. मी खरं बोलून नाही आली, मी खोटं बोलून आली. मग मी बी काही कमी चाला खाऊ काय? खोटं बोलून आली मी. आणि माझी ननद खरं सांगत होती आहे नाही, म्हणून खोटं बोला लागलं मला. काय खोटं बोलली तर? कोणता बहाणा टाकला तू? मी आता खरंच सांगलं बापा घरी. मॅम अजयच्या बाबाले खरंच सांगलं. म्या बी जे आहे ते खरं सांगितलं बाबा. माले आईले बी म्या खरं सांगितलं, गोल्याच्या बाबाले बी, गौरीलाही सांगितलं, गोल्यालाही सांगितलं. मी सारेलेच खरं सांगून आले. तुमची गोष्ट अलग आहे, तुमच्या घरचे लोक समजदार आहे. मा घरचा बी आहे म्हणा, टोपीवाला समजदार आहे, पण माझी ननद होती ना म्हणून मला खोटं बोलायला लागलं. बोलले मी खोटं. मा भावजाची तब्येत खराब आहे म्हणलं, तिला टायफॉइड झाला म्हणलं, चालली म्हणलं मी तिला पावाले म्हटलं. आता ननदबाई आहे तुम्ही राहा म्हणलं तुम्ही, अशी बोलली मी. माय तुझ्या मजा करासाठी, तुझ्या आनंदासाठी तू काय लिहो त्या भावजाईला बिमार पाडलं? दुसरा काही बहाणा नव्हता काय? लय विचार केली मी काय सांगू, कोणता बहाणा सांगू? मला बी पटलं नाहीये का आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला बिमार पाडणं. मला बी नाही पटलं, पण मी लय विचार केला, रातभर विचार केला. माझा दिमाग दुखून गेला रातभर. विचार करू काय सांगू. मग शेवटी जाय म्हणलं आता हेच सांगून देतो. आणि असं थोडी म्हणलं का खूप बिमार आहे मोरा जुकती, असं नाही म्हटलं मी. थोडंसंच आहे म्हणलं तर मी पाहून येतो म्हणलं तिले म्हटलं. नाही तर माझा भाऊ म्हणलं का पाहायला नाही आले, थोडीशी पाहून येऊन जातो म्हटलं, असंच म्हटलं मी. असं काय असं म्हटलं तर मग काय म्हणे, मग सीताबाई जाय म्हणे नाही? हो जाय म्हणे लवकर जाय म्हणे. हा आपल्या दुखातच तर आपल्या दुखातच कामी येते म्हणे, जाय म्हणे अशी म्हणे माई ननद म्हणे. पटकन पाठवलं म्हणे, येऊन गेली बाप्पा मग पटकन. चल ठीक आहे, आता देवाले माफी मागून घेतो खोटं बोलली तर. हो आता श्रावण सोमवार येते ना, समोरचा श्रावण सोमवार पडते ना, मस्त श्रावण सोमवार पकडतो, मस्त महादेवाची पूजा करतो आणि माफी बी मागून घेतो. झालं मग. जेवा आता जेवा पटापट. हे किती मोठा वाढला हो तिखट भात. एवढं खाणं होईन काय बाबा? एकट एवढा मोठा पाहूनच पोट भरलं मा होतं. मग काय करतो काय? हो ना भातच होय. कोणती पोळी घी आहे आपल्यापाशी? आता भातच होय ना. आता ठेवता बी येत नाही, खराब होऊन जाईन ना रातभर. काय पोटभर खा, मस्त पचून जाते भात. तिखट भात तर मस्त, आणि टेस्टी बनला तर एकदम मस्त लागते. शांताबाईनं बनवला, टेस्टी बनला, खाऊन पाहिजे मी, मस्त बनला. अजून खावायला जीव होईन, पण आता हाय नाही झाला सरला पुरं. मग गंधातलं पुरं 3 प्लेटामध्ये घेतली काढून. खाऊन घ्या पोटभर. खातो बापा, खाना होईल तर खातो. चला मग आजचा व्हिडिओ इथपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा. आणि समोर खूप धमाल आहे व्हिडिओमध्ये, मजा आहे, मस्त मजा आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा. चला उद्या भेटू आता मस्त मजेदार व्हिडिओमध्ये. उद्या लय धमाका होईन उद्याच्या व्हिडिओमध्ये.